नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं की एखादी नवीन गोष्ट जर आत्मसात करायची असेल तर सर्वप्रथम त्याला जग विरोध करतं, मग त्याचा मजाक उडवतं आणि शेवटी ते नवीन गोष्ट आत्मसात करतं. तर मित्रांनो, हे शिकवून दिलेलं आहे आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी. तर त्यांच्याच विषयी आध्यात्मिक गुरु, विश्वविख्यात असे आध्यात्मिक गुरु असणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे आज आपण लर्निंग सिरीज पाहतो आहे. तर लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, निश्चितच आपल्याला यातून एक व्हॅल्युएबल आणि आपल्याला इन्स्पिरेटिव्ह माहिती मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कोलकाता या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव हे विश्वनाथ दत्त होतं. स्वामी विवेकानंदचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त होतं. तर त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी होतं. तर हे एक धार्मिक वृत्तीच्या स्त्री होते. बरेच दिवस झालं त्यांना मुलगा होत नव्हता, म्हणून कुणीतरी सांगितलं की तुम्ही शिवाची आराधना करा. आणि मग त्या ठिकाणी त्यांना शिवाची आराधना केल्यानंतर एक दिवस पुत्रप्राप्ती झाली. हे पुत्र हा तापट स्वभावाचा, अतिशय खोडकर असं व्यक्तिमत्व असणारे स्वामीजी लहानपणी होते. अगदी ते खोडकर तर होतेच होते, परंतु घरामध्ये असणारे प्रत्येक वस्तू ते गोरगरिबाला दान करायचे. आणि ते गोरगरीब दान करत असताना हे घरची आई त्यांना भुवनेश्वर म्हणायची की काय तू माझ्या पोटाला हे जन्म दिलेलं, किंवा शिवाला म्हणायचे की काय असं बालक माझ्या पोटी दिलं की अतिशय खोडकर आहे. आणि त्याला जर ते ठेव म्हणलं तर ठेवत नव्हते. मग त्याची आई काय करायची की 2 तांबे पाणी त्याच्या मस्तकावर ओतायचे, म्हणजे स्वामीजींच्या मस्तकावर ओतायचे, तेव्हा कुठे ते शांत व्हायचे. असे अनेक किस्से आपण त्यांचे निश्चितच या लर्निंग सिरीजमधून ऐकतोय. त्यातील मित्रांनो, एकदा असं झालं की ते दानशूर वृत्तीचे स्वामीजीला ही गोष्ट दिसली की दान करायचे, म्हणून त्यांच्या आईने दुसऱ्या मजल्यावर एका खोलीमध्ये त्यांना कोंडलं. त्यावेळेस शेजारून खालून एका भिकाऱ्याचा आवाज त्यांना आला. त्यावेळेस ते खाली पाहत होते. भिकारी त्यांना दिसला. भिकाऱ्यांनी वर बघितलं तर त्यावेळेस त्यांच्याकडे द्यायला कायच नव्हतं. इकडं तिकडं बघायचे. त्यामध्ये एक पेटी होती. त्या पेटीतून काही साड्या त्यांनी काढल्या आणि त्या भिकाऱ्याला दान दिलं. ही दानशूर वृत्ती पाहून तो भिकारी खुश झाला. मित्रांनो, ही दानशूर वृत्ती उद्याच्या भारताचं भविष्य घडवणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची होती. आणि ते असे त्यांनीच सांगितलेला जो पहिला अद्भुत विचार आहे, जे भीतीदायक असेल त्याचा सामना करा, त्याच्याशी टक्कर द्या, त्याच्याशी धुरोधत्तपणे उभा राहा, निश्चितच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा पहिला विचार आपण त्यांचा एक कथेद्वारे पाहतोय. तर मित्रांनो, वाराणसीमध्ये स्वामीजी एकदा असेच दुसऱ्या ठिकाणी आध्यात्मिक विषयी माहिती सांगण्यासाठी चाललेले होते. त्यावेळेस दोन्ही बाजूने भिंत होती, म्हणजे एका बाजूला तलाव होता, एका बाजूला भिंत. त्या तलावाच्या बाजूने कंपाऊंड असल्यामुळे दोन्ही बाजूने भिंत होती. मधोमध ते चालत होती. बाजूला एक झाड होतं, त्याच्यावर अनेक माकडं राहत होती. ती माकडं स्वामीजींना बघितल्यानंतर ती स्वामीजीच्या मागं वरून झाडावरून उतरून त्या ठिकाणी धावू लागली. माकडं जशी जशी पुढं येतील तसं तसं स्वामीजी काय करायला लागले, आपली गती त्या ठिकाणी स्वामीजींनी वाढवली. वाढवताना ते आणखी जोरात पळू लागले. माकडं तितक्याच जोराने पळू लागली. चावा त्या ठिकाणी त्यांच्या पायाचं घ्यायला लागले. त्यावेळेस शेजारून एक माणूस जात होता. त्यांनी सांगितलं, अरे पळू नका, तर त्याला माघारी ओळा आणि त्याचा सामना करा, निश्चितच ते माघारी जातील. स्वामीजींनी एक काठी उचलली आणि पुन्हा रिटर्न माघारी वळले आणि ते माकडाच्या अंगावर चाल करून गेले. आणि खरंच ते माकडं त्या ठिकाणाहून पळून गेले. मित्रांनो, या ठिकाणी स्वामीजींनी यातून एक बोध घेतला आणि तोच जगाला शिकवून म्हणून दिले, जे भीतीदायक आहे, जे त्रासदायक आहे, त्याचा सामना करा, त्याच्याशी टक्कर द्या, निश्चितच तुम्ही यशस्वी झाला पाहिजे. ह्या लर्निंग सिरीजमधून आपण हा पहिला बोध घेतोय मित्रांनो. दुसरा बोध आपण घेण्याच्या तत्पूर्वी आपण नीट जर विचार केला, अमेरिकेमध्ये ज्यावेळेस शिकागो या ठिकाणी स्वामीजी गेलेले असताना त्यांचं त्या ठिकाणचं प्रवचन म्हणा, आध्यात्मिक जे काय प्रवचन असेल ते संपल्यानंतर ते सहज असे चालले असताना एक नदीवर पूल होता, त्यावर ते उभा होते. उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी काही छोटीशी मुलं, फक्त काय मोठ्या व्यक्तीमध्येच स्वामीजी प्रसिद्ध होते असं नाही, तर छोट्या मुलांमध्ये सुद्धा स्वामीजी प्रसिद्ध होते. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेस ती मुलं त्या नदीच्या पात्रामध्ये अंड्याची टरपाल वाहत जात असतात, त्याच्यावर नेम धरत असतात, पण नेम मात्र काय लागत नसतो. त्यावेळेस स्वामीजी पाहतात आणि ते निरीक्षण करत असताना हसतात.
त्याच वेळेस एका मुलाचं लक्ष स्वामीजींकडे जातं. स्वामीजींना ते म्हणतात, तुम्ही हा नेम लावू शकता का? त्यावेळेस स्वामीजी त्या ठिकाणी येत पाहतात आणि म्हणतात की पाहतो मी प्रयत्न करून. आणि स्वामीजी, कारण ते टरपालं नदीच्या पाण्याच्या लाटाबरोबर खालीवर होत असतात, नेम लावणं एवढं सोपं नसतं, परंतु स्वामीजी त्या प्रयत्न करतात आणि एका पाठोपाठ एक ते टरपालं नेम धरून उडवतात. त्यावेळेस ती मुलं अवाक होतात आणि स्वामीजींना प्रश्न विचारतात की हे कसं काय शक्य झालं स्वामीजी? त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात, लक्षात ठेवा मित्रांनो, की मन एकाग्र व्हायला हवं तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. जर मन एकाग्र असेल तर आयुष्यातलं प्रत्येक गोष्ट तुमच्या जवळ एकवटल्याशिवाय राहत नाही. हा दुसरा बोध मित्रांनो आपण या कथेतून घेतोय. तिसरा बोध आपण या कथेतून मित्रांनो या स्वामी विवेकानंदांच्या लर्निंग सिरीजमधून आपण घेण्याच्या अगोदर स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं की ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका, उठ्या जागे व्हा, ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका. जर का तुमच्याकडे एखाद्या विषयीचं प्रेम असेल, एखाद्या विषयीची करुणा असेल आणि त्याला जर तुम्ही त्यातून बाहेर काढण्याची जर तुमची वृत्ती असेल तर निश्चितच तुम्ही ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात, नस नस बळकट करा, स्नायू लोकांडी करा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि इतकं विलक्षण ताकदीने टक्कर द्या आणि असे मर्द व्हा की ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबायचं नाही. हा तिसरा बोध मित्रांनो आपण या ठिकाणाहून घेतोय. चौथा बोध मित्रांनो आपण घेतोय, जितना बडा संघर्ष उतनी ही जीत बडी. जितका मोठा संघर्ष तितकीच मोठी जीत असते मित्रांनो. यासाठी स्वामी विवेकानंदांना असं वाटायचं की आपण शिकागोला गेलं पाहिजे, कारण आपल्या हिंदू धर्माचं जे त्या ठिकाणी विविध असे देशातील लोक येऊन प्रत्येकाच्या धर्माचं त्या ठिकाणी प्रवचन देत असतात, माहिती देत असतात. स्वामीजींनाही वाटायचं की आपण बी त्या ठिकाणी जावं आणि आपल्या देशातील हिंदू धर्माविषयीचं जे काय महत्त्व आहे ते त्या ठिकाणी सांगावं. परंतु जाण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्यांनी काय करावं हे सुचत नव्हतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्वामीजींनी सांगितलं की मला ज्यावेळेस ईश्वर आज्ञा जाण्याची प्राप्त होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. पण खरं मद्रासचे त्यांचे जे शिष्य होते त्यांनी पैशाची सगळी व्यवस्था केली, पण आणखी स्वामीजी जायला तयार नव्हते, कारण त्यांची परिस्थिती पराकोटीची गरिबीची होती. पण त्या ठिकाणी मला बोलणं असल्याशिवाय जाणार नाही. एक दिवस समुद्राकडे तोंड करून उभा असताना त्यांना त्यांचे गुरु पाण्यावरून चालताना दिसले आणि ते तिकडं तोंड करून जात असतात आणि यांना खुणवत असतात की तू पाठीमागं माझ्या चल, तू माझ्या पाठीमागं चल. हे एक साक्षात्कार स्वामीजींना होतो. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, स्वामीजी शिकागोला जायला तयार होतात पैसे नसताना सुद्धा. त्यांच्या शिष्याने गोळा केलेले पैसे फक्त इतकेच त्यांनी घेतलं जेवढं जाण्यासाठी गरजेचे आहेत आणि तेवढेच पैसे घेऊन स्वामीजी शिकागोच्या या ठिकाणी संमेलनामध्ये पोचले. आणि मित्रांनो, ते शिकागोचं संमेलन देशाच्या इतिहासामध्ये म्हणण्यापेक्षा अमेरिकेच्या व्यक्तित्व जी मोठी माणसं आहेत त्यांनी उचलून धरलं आणि खऱ्या अर्थाने स्वामीजींचे स्वामी विवेकानंद झाले. आणि आपल्या देशाला या छोट्याशा बिल्ले, या छोट्याशा नरेंद्र दत्ताचं, छोट्याशा वीरेश्वराचं आपल्याला स्वामी विवेकानंदामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळालं. म्हणून यातूनच आपण शिकलं पाहिजे की संघर्ष त्यांनी केला, त्यांची जाण्याची परिस्थिती नव्हती, परंतु स्वामीजी त्या ठिकाणी गेले आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व वाढवले. त्यानंतर शेवटचा बोध आपण घेतोय, जैसा तुम सोचोगे वैसा ही तुम बनोगे. जसा तुम्ही विचार कराल तसाच बनणार. आणि त्यामुळे मोठा विचार करा, मोठा विचारच माणसाला मोठं बनवतो हे स्वामीजीने सांगितलं. म्हणून छोट्या बालकाचा, छोट्या वीरेश्वराचे स्वामी विवेकानंद झाले. इंग्लंडच्या लोकाला जर तुम्ही जाणलं तर इंग्लंडची लोक तुमचे खास मित्र होतात. हे वाक्य आहे स्वामीजींचं. म्हणून मोठा विचार करा, मोठा विचारच तुम्हाला मोठेपणाकडे घेऊन जातो. असे व्यक्तित्व ज्याच्यामध्ये सामावले, असे तेजस्वी पुरुष, असे तेजस्वी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांचे विचार आज आपल्या जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण एक चांगली क्रांती घडवून आणू शकतो. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणले होते की मला फक्त असे 100 तरुण द्या की ज्याची दृष्टी अवकाशाला भेजणारी आणि समुद्राच्या तळापर्यंत पोहोचणारी, ज्याचे स्नायू लोखंडी, ज्याची छाती सिंहाची, ज्याचे पेशी जे आहेत त्या पोलादी हव्यात. मग मी या देशात हवी ती क्रांती
क्रांती घडवून आणतो. असे क्रांतिकारी पुरुष, आध्यात्मिक विश्वगुरू यांच्याकडून आपण 5 बोध घेतले पाहिजे. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, जे भीतीदायक आहे त्याचा सामना करा. ज्याची तुम्हाला भीती वाटते त्याचा सामना करा, मगच यश तुमच्यापर्यंत निश्चितच पोचेल मित्रांनो. कारण तेच आपण करू शकतो. म्हणून दुसरा बोध आपण मित्रांनो यामधून घेऊ शकतो, ते उठा, जागे व्हा. ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका. ज्यावेळेस ध्येय प्राप्ती होईल त्यावेळेस तुम्ही थांबा. तिसरा बोध आपण घेतोय, जितना बडा संघर्ष उतनी ही बडी जीत. जेवढा मोठा तुमचा संघर्ष असेल तेवढंच मोठी जीत असेल. चौथा बोध घेतोय मित्रांनो, जितना बडा सोचोगे उतना बडा बनोगे. जितका मोठा विचार तुम्ही कराल तितकाच मोठं तुम्ही व्हाल. आणि 5वा बोध यातून आपण घेऊया मित्रांनो, मन एकाग्र व्हायला पाहिजे. मन एकाग्र झालं की अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हणून मी तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य करा. स्वामीजींचे विचार तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणा आणि हे जीवन क्रांतिकारक बनवा. कारण हे जीवन क्रांतिकारक बनवल्यानंतर एक प्रकारचं समाधान, एक प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये टिकून राहतो. तो तुम्हाला मिळावा, तुम्ही प्रत्येक गोष्ट शक्य करावी, यासाठी मी ध्रुवान्यू या चॅनलद्वारे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्राकडे शेअर करून पुन्हा एखाद्याचं आयुष्य चैतन्याने भरा. धन्यवाद.